बघा कसलं भारी आपलं केक अख्खा डब्याच्या बाहेर आलाय फुगून. एक नंबर असं तयार झालंय मस्त असं केक. आता आपण केक बाहेर काढून घेऊया. बघा या पद्धतीने सोपं पद्धत आहे. या कागद आपल्याला काढून घ्यायचे. पाहू शकता मस्त असं आपलं केक तयार झालेला आहे. हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त नागे असे पार्ले बिस्किटचे केक बनवणार आहे. तर केक कसं बनवायचं पाहूया आपण. तर केक बनवण्यासाठी मी इथं 4 पुडा बिस्किटचे घेतलेले आहेत, पार्ले बिस्किट, आणि 3 चमच साखर घेतलेले आहे आणि 3-4 इलायची काढून घेतलेले आहेत. तर हे सर्व आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला बिस्किट काढून घ्यायचे ताटामध्ये. या प्रकारे सर्व बिस्किट काढून घ्यायचे. पाहू शकता सर्व बिस्किट आपण काढून घेतलेले आहे. हे बघा, आणि हे आपल्याला इलायची आणि बिस्किट आणि साखर एकच संग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. या प्रकारे असे तुकडे करायचे आणि टाकायचे भांड्यात आणि मिक्स करून घ्यायचे. भांड्यामध्ये टाकायचे आणि सर्व बारीक असे काढून घ्यायचे आपल्याला पावडर बनवून. या प्रकारे असं टाकायचे आणि झाकण लावून बारीक करून घेऊया. हे बघा मस्त असं एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून. राहिलेले अर्ध पण वाटून घेऊया आपण. हे बघा मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे आपलं सर्व बिस्किट, साखर आणि इलायची सर्व बारीक झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेऊया. पाहू शकता हा तूप घेतलेला आहे मी, 1 चम्मच टाकणार आहे. त्याच्यात आपण थोडा दूध टाकून त्याला मिक्स करून घेऊया. या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आपलं बॅटर थोडा घट्ट वाटतंय, अजून थोडासा टाकूया. एकदम सोपं रेसिपी आहे केकची, 1 नंबर रेसिपी, झटपट आणि लगेच तयार होणारी अशी. फक्त याला आपल्याला स्टीम करायला अर्धा तास ठेवावा लागेल, बाकीचं काही वेळ लागत नाही. याला झटपट तयार होते. एकदम मस्त असं टेस्टी केक बनवून आपला तयार होणार आहे. बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच मस्त असं केक बनवू शकतो. हे बघा या प्रकारे आपल्याला आपलं बॅटर पाहिजे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता आपण स्टीम करायला ठेवूया. आपण हे सर्व बॅटर केकचं हे डब्यामध्ये काढून घेऊया. त्याच्या आधी आपण डब्याला ऑइल लावून घेऊया. सर्वात आधी आपण डब्याला 4 बाजूने ऑइल लावून घ्यायचे. पाहू शकता या प्रकारे. या प्रकारे ठेवू आपण. त्याला पण ऑइल लावून घेऊया. आपलं ऑइल लावून झालंय. आपण त्याच्यामध्ये आपला बॅटर टाकून घेऊया. पाहू शकता आपण डब्यामध्ये छान असं काढून घेतलेलं आहे. बघा मस्त असं डबा आपला थोडासा अर्धाच आहे. आपण गॅस चालू करूया. आणि इथं मी एक कढाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलंय. ही कढाई आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा डब्बा ठेवायचा. डब्बा ठेवून झालं की त्याच्यावर आपल्याला ही ताट ठेवायचे अशी, जेणेकरून छान अशी स्टीम होईल. आणि ह्याला आपला अर्धा तास ठेवूया बारीक गॅसवर आणि अर्धा तासाने बघूया. हे बघा मित्रांनो, बघा कसलं भारी आपलं केक अख्खा डब्याच्या बाहेर आलाय फुगून. 1 नंबर असं तयार झालंय मस्त असं केक. आता आपण केक बाहेर काढून घेऊया. पण सुरीच्या मदतीने चेक करून बघायचं असं झालंय का नाही. पाहू शकता अजिबात काही लागत नाही, म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद करून टाकूया आणि आपण केक बाहेर काढून घेऊया. हे बघा खूप छान असं केक आपलं निघलेलं आहे. पाहू शकता एकदम अलगद निघलंय, अजिबात डब्याला काहीच झालं नाही. नुसतं आपण पलटी केलं आणि लगेच केक आपला निघालाय.
बघा या पद्धतीने सोपं पद्धत आहे. या कागद आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.